नमस्कार. मी प्रांजली. प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले खूप स्वागत आहे. मी प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर, त्याचप्रमाणे लाईफ कोच. आज आपण एका विषयावर बोलणार आहोत. तो विषय आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. आपल्या डोक्यामध्ये सतत विचार येत असतात. मग हे विचार थांबवायचे कसे, हा प्रश्न आपल्यासमोर नेहमीच पडतो. कसं थांबवायचे हे विचार? विचारांचं काहूर डोक्यात माजलेलं आहे आणि विचार थांबता थांबत नाही आहे. मग काय करायचं? जर तुम्हाला तुमचे विचार थांबवायचे असेल, ह्या विचारांच्या गुंत्यामुळे तुम्हाला खूप त्रास होत असेल, तर त्यासाठी काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. आणि त्या कुठल्या गोष्टी आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे मी सांगते ते आपल्या आयुष्यात त्याचा उपयोग करून घ्यावा. मी व्हिडिओ बनविते म्हणजे एक यूट्यूबर म्हणून बनवत नाही, तर आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो. ॲज अ सायकोलॉजिकल काउन्सलर म्हणून आपण समाजाशी काय आपल्याकडून देऊ शकतो यासाठी मी व्हिडिओज बनवत असते. तर जाऊया आपल्या मूळ विषयांकडे. बरेचदा काय होतं ना की एखादी गोष्ट घडते किंवा कधीकधी अगदी क्षुल्लक गोष्ट असते, पण आपल्या डोक्यामध्ये विचारांचे एवढं काहूर माजतं की आपल्याला काही कळत नाही. अगदी विचार आपण काढायचे प्रयत्न केले तरी ते निघत नाही. मग आपले हे विचार थांबवायचे असतील तर आपण काय करायला हवे? तर आपण नंबर 1, आपण त्याकडे दुर्लक्ष करायला हवं. येस, आपण त्याकडे दुर्लक्ष करायला हवं. आता दुर्लक्ष करायचं म्हणजे काय? बरेचदा काय होतं ना की काही गोष्टी इतक्या क्षुल्लक असतात की त्याचा आपण उगाच विचार करतो. फॉर एक्झाम्पलसाठी आपण बघूया की आपण जात आहोत, आपल्या सोसायटीमध्ये जात आहोत किंवा आपण छोट्या गावामध्ये जात आहोत, आपल्या एरियामध्ये आपण आजूबाजूच्या रस्त्याने जात आहोत आणि 2 शेजारी किंवा 2 मित्र बोलत होते आणि आपण गेल्यावर त्यांचं बोलणं थांबलं, तर आपण लगेच विचार करायला लागतो की काय बोलत असेल काय नाही. दुर्लक्ष करा. सेकंड थिंग, कधी कधी एखादा व्यक्ती आपल्याला टोमणा मारतो, आपल्याला खूप वाईट वाटतं, आपण हर्ट होतो, पण त्याचा टोमणा, त्याचं बोलणं हे आपण कितपत आपल्या मनावर घ्यावं? कारण त्याने टोमणा मारून झालाय, त्याला आनंद मिळालाय, पण तुम्ही तो विचार करून तुमचा दिवस वाया घालवताय, दुःखात घालवताय, फ्रस्ट्रेट होताय, तुमची मानसिक स्थिती बिघडतीये, त्या व्यक्तीला काही फरक पडत नाही. किंवा थर्ड एक्झाम्पल आपण बघू की एखादा व्यक्ती काही बोलून गेला, कधी रागाच्या भरात बोलून गेला किंवा कधी समजावण्याच्या बोलण्यात बोलून गेला, तर तेही जर आपल्याला पटलं नसेल आणि आपण हर्ट होत असेल तर इकडून ऐकायचं आणि इकडून सोडून द्यायचं. म्हणजे लोक काय म्हणतात याला जास्त महत्त्व देऊ नका, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. कुणाच्या बोलण्यामुळे काही होत नाही. तुम्ही एक म्हण ऐकली असेल, कावळ्याच्या शापाने काही गाय मरत नाही. कावळ्याला काय बोलायचं असेल, त्याने काय गाय मरणार आहे का? तसंच तुम्ही कसे आहात, जर तुमच्याबद्दल कुणी गॉसिप करत असेल पण तुम्ही त्याचा का विचार करताय? तुम्हाला माहिती आहे ना की तुम्ही कसे आहात, तुम्ही खूप छान पर्सन आहात, देन त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. सेकंड टिप्स मी तुम्हाला सांगते आहे की बरेचदा काय होतं, अपेक्षा ठेवणे. आपण खूप अपेक्षा ठेवतो. मी तिच्याकडे गेली होती तर तिने मला एच म्हटलं नाही. अरे काही प्रॉब्लेम असेल, तिच्या घरात काही प्रॉब्लेम सुरू असेल म्हणून तिने दारातच बोलून परत पाठवलं असेल, असंही होऊ शकतं. कधी कधी आपल्याला वाटतं की मी फोन केला, तिने फोन रिसिव्ह नाही केला किंवा त्याने फोन रिसिव्ह केला नाही. कदाचित तो त्यावेळेस बिझी असेल, काही कामात असेल, त्यामुळे त्यांनी आपला कॉल रिसिव्ह केला नसेल. समोर जाऊन आपण विचार करतो की मी कॉल केला होता, असेल तो बिझी, पण त्यांनी कॉल बॅक नाही केला. ही अशा अपेक्षामुळे आपण
काय होतं की कुठंतरी मनातल्या मनात एक खुंटत जातो किंवा आपण मनातल्या मनात ते विचार करायला लागतो आणि आपली मानसिक स्थिती खराब होते. पण त्यापेक्षा आपण असा विचार केला की हां ठीक आहे, माझा कॉल रिसीव्ह नाही केला, मे बी ही वॉज बिझी ऑर ही इज बिझी. देन सेकंड आपण हा विचार करू शकतो की त्यांनी कॉल बॅक नाही केला, काहीतरी असेल, विसरला असेल. आपण स्वतः परत त्याला आपलं जे एवढं महत्त्वाचं काम असेल तर आपण परत कॉल करायला हवा. त्याचप्रमाणे आपल्या अपेक्षा असतात. बरेचदा मुलं लग्नाला लागतात, निघतात, त्यावेळेस ते अपेक्षा करतात की त्यांची ड्रीम गर्ल असते की मला अशीच बायको मिळायला हवी, ती दिसायला अशी हवी, तिचं एज्युकेशन हवं, तिचं फॅमिली बॅकग्राऊंड असं असायला हवं. जर ते झालं नाही तर आपल्या अपेक्षाभंग होतो आणि ज्या मुलीशी आपलं लग्न झालं आहे तिच्यावर एक प्रकारचा अन्याय होतो आणि आपल्याला आपल्या अपेक्षेप्रमाणे भेटलं नाहीये या दुःखातच आपण आपला संसार उद्ध्वस्त करतो. सेकंडली आपण विचार करू याच उदाहरणाला घेऊन की जर आपल्याला आपल्या अपेक्षेसारखी लाईफ पार्टनर, तुमची ड्रीम गर्ल तुम्हाला मिळाली, पण काही कारणाने नंतर ती जशी सुंदर दिसत होती तशी ती नाही दिसते किंवा तिला काहीतरी अपघात झाला, आजार झाला, तर तुम्ही काय करणार? सोडून देणार? देन बरेचदा असं होतं. हे झालं एक एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल आपण घेऊया की आपल्याला एखादा जॉब हवा आहे, तो जॉब आपल्याला मिळाला, आपलं स्वप्न होतं, आपलं ड्रीम होतं की मला हा जॉब मिळवायचा आहे, तुमची अपेक्षा होती ती पूर्ण झाली. देन तुमच्या अपेक्षा वाढत जातात, वाढत जातात, वाढत जातात आणि त्या कधीही संपत नाही आणि तुम्ही कधीही सुखी होत नाही. हे बघा, मी असं म्हणत नाही की तुम्ही स्वप्न बघू नका किंवा तुम्ही तुमची प्रोग्रेस करू नका. तुमचा नक्कीच प्रत्येकाने स्वप्न म्हणावं, ते प्रोग्रेस करावं आपल्या करिअरमध्ये, आपल्या ईच अँड एव्हरीथिंग्समध्ये. परंतु मी त्याच्या घरी गेली, मी त्याच्या घरी पाहुणे म्हणून गेली किंवा मी त्यांच्याकडे पाहुणे म्हणून गेली, त्यांनी मला साडी केलीच पाहिजे, त्यांनी माझ्या मुलांना कपडे घेतलेच पाहिजे किंवा मित्र भेटला तिने मला चहासाठी बोलवलंच पाहिजे, अशा अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा ठेवा तर अपेक्षा भंग होईल आणि त्याचा तुम्ही विचार करत राहाल आणि दुःखी व्हाल. तेव्हा ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमच्या डोक्यातील जे काहूर माजलेलं असतं ना की काय करायचं काय करायचं, ते पूर्णतः बंद होईल आणि तुम्ही आनंदी राहाल. तुम्हाला सांगू, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे? आपलं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य. परंतु आज दिवसेंदिवस लोक पैसा, त्याचप्रमाणे मॉडर्न लाईफस्टाईल याकडे जास्त लक्ष देत आहेत. पैसा हवाच, मी असं म्हणत नाही तुम्ही पैसा कमवू नका किंवा तुम्ही प्रोग्रेस करू नका, पण त्याहीपेक्षा तुम्ही तुमचं शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्या. कारण बरेचदा आपण आपला प्रोग्रेस करण्याच्या याच्यात किंवा पैसा अर्न करण्याच्या याच्यात आपण आपल्या फिजिकल हेल्थकडे लक्ष देत नाही, आपण एक्सरसाइज करत नाही. हे झालं फिजिकल बाबत. त्याचप्रमाणे आपण आपल्या मेंटल हेल्थसाठी आपण कधी प्राणायाम करत नाही, कधी ब्रिदिंग एक्सरसाइज करत नाही, कधी स्वतःला मी टाईम देत नाही, कधी मला काय हवं आहे, मी काय आहे, माझं माइंड कसं शांत राहील, मी कशी आनंदी राहील किंवा मी कसा आनंदी राहील, याबाबत आपण विचार करत नाही आणि इथेच चुकतं. जिथे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आहे तिथे पैसा आणि प्रगती या दोन्ही गोष्टी येतात. पण मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य जर तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे पैसाही टिकणार नाही आणि तुमचा प्रोग्रेसही होणार नाही. सो ॲज अ सायकोलॉजिकल काउन्सलर अँड लाईफ कोच मी तुम्हाला सल्ला नाही पण विनंती करते की आपल्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याकडे लक्ष द्या. आपण लहानपणापासून
शिकतोय हेल्थ इज वेल्थ. बट हेल्थ मीन्स नॉट ओनली द फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ अँड फिजिकल हेल्थ, बोथ हेल्थ आर इम्पॉर्टंट. सो मला वाटते व्हिडिओ जास्त लांब केला तर थोडा बोर वाटायला लागतो. तुझाच इथेच थांबूया. पण त्याआधी मला तुम्हाला एक विनंती करायची असेल की तुम्ही प्रांजल सायकॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या नियर अँड डिअरला शेअर करा. धन्यवाद.